ही 3 दृश्य अंधेरीमधली सकाळी 6:30 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय। अंधेरी सबवे पाण्याखाली गेलेला आहे, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तर सकाळी 7 वाजताची गांधी मार्केटमधली ही दृश्य, गांधी मार्केट परिसरामध्येही पाणी वाढत चाललेलं आहे। त्या ठिकाणी पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर दुसऱ्या बाजूला वडाळ्यामधली आपण ही दृश्य पाहतोय। वडाळा रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यामधून नागरिकांना आणि वाहनांना वाट काढावी लागते। काल देखील मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झालेला होता, रस्ते वाहतुकीला फटका बसला, रेल्वे वाहतुकीला फटका बसला। अनेक वाहनं पाण्यामध्ये अडकून पडलेली होती। तासनतास वाहन चालकांना पाण्यामध्ये तात्काळ उभं राहावं लागलेलं होतं। रेल्वे वाहतूक ठप्प झालेली होती, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर देखील गर्दी झालेली होती। आणि आज पुन्हा एकदा मुंबईमध्ये हा मुसळधार पाऊस सुरू आहे, पावसाचा जोर वाढलेला आहे, त्यामुळे मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। गांधी मार्केट, हिंदमाता, वडाळा या भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेलेले आहे, त्यामुळे अंधेरी सबवेमध्ये देखील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। सध्याची दृश्य 3 पाहतोय, अंधेरी, गांधी मार्केट आणि वडाळामधली ही दृश्य। आणि या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत जोडले आलेले आहेत। मनश्री, सध्या तुम्ही मुंबईतल्या कुठल्या ठिकाणी आहात? मगाशी तुम्ही हिंदमातामधली संपूर्ण परिस्थिती दाखवलेली होती। हिंदमातामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, सध्याची काय स्थिती आहे? मात्र एक महत्त्वाची लक्षात घेण्याजोगी गोष्ट यंदाच्या पावसाळ्यात आपल्याला ही बघायला मिळते की दरवर्षी जेव्हा गेल्या काही वर्षांपासून, साधारणतः 2 ते 3 वर्षांपासून जेव्हा हिंदमातामध्ये फ्लड स्पॉट आयडेंटिफाय झाला आणि त्याच्यानंतर इथे मोठं पंपिंग स्टेशन उभारण्यात आलं, तेव्हा पाण्याचा निचरा जलद गतीनं व्हावा अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली। मात्र यंदाच्या पावसाळ्यात ही यंत्रणा फारसं काम करताना आपल्याला दिसत नाहीये, कारण पाण्याचा निचरा व्हायला बराचसा वेळ लागतोय। सध्याचा माझ्याच्या समोरचा रस्ता जो आहे, या ठिकाणचा पाण्याचा निचरा जरी झालाय असं तुम्हाला दिसत असलं तरी सुद्धा पलीकडचे जे अंतर्गत रस्ते आहेत त्या ठिकाणी पाण्याचा निचरा अजूनही व्हायचा बाकी आहे। आणि सोबतच जे दक्षिण मुंबईकडे जाणारे जे मार्ग आहेत ते सुद्धा अद्यापही मुंबई वाहतूक पोलिसांनी बंद ठेवलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असेल, गोविंदजी केजी मार्ग असेल, हा मार्ग सुद्धा बंद ठेवण्यात आलाय। सगळ्यात महत्त्वाचा भाग हा यासाठी आहे की याच ठिकाणाहून दादरहून पुढे आपल्याला परळला जाता येतं आणि विशेषतः KEM हॉस्पिटल असेल, वाडिया हॉस्पिटल असेल, या इस्पितळांकडे जाणारे मार्ग या रस्त्याला जोडले गेलेले आहेत। त्याच्यामुळे जर हे रस्ते बंद झाले तर आपत्कालीन सुविधा ज्या इस्पितळांमधल्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे मुश्किल होऊन बसतं। त्याच्यामुळे ॲम्ब्युलन्सेसला जायला वाट मोकळी करून देणं हे सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य असतं पोलिसांचं। त्याच्यात देखील अडथळे निर्माण होतात आणि म्हणूनच या ठिकाणच्या पाण्याचा निचरा लवकरात लवकर होणं हे गरजेचं आहे। मात्र अजूनही समोर आपण बघतोय की अद्यापही रस्त्यांवरून पूर्णतः पाण्याचा निचरा होणं शक्य झालेलं नाहीये, त्याच्यामुळे अद्यापही रस्ते हे बंद ठेवलेले आहेत। सध्या रस्ते वाहतुकीची परिस्थिती ही सर्वसाधारण आपल्याला दिसत असली, कारण वाहतुकीकरता वाहनच रस्त्यावर आज उतरलेली नाही आहेत फारशा मोठ्या संख्येने। अगदी तुरळक बेस बसेस असतील किंवा तुरळक दुचाकी असतील त्या धावताना आपल्याला बघायला मिळतात। सकाळचे 8 वाजलेले आहेत, मात्र सध्याची दृश्यमानता ही सुद्धा कमी आहे। धुक्याची चादर तर आहेच, त्याच्यासोबतच आभाळाकडे जर एक नजर टाकली तर लक्षात येईल की संपूर्णतः अंधारून आलेलं आहे सकाळच्या 8 वाजता सुद्धा। त्याच्यामुळे सूर्यदेवाचं दर्शन आता नेमकं कधी होईल हाच प्रश्न मुंबईकरांना पडलेला आहे, कारण गेले सतत 3 दिवस असाच पाऊस मुंबईवर कोसळतो आहे आणि आज सुद्धा अतिमुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आला, ज्यामुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत। अनेकांनी वर्क फ्रॉम होम घेणं पसंत केलेलं आहे। रस्त्यांवरती अजूनही पाणी असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतं। नक्कीच मनश्री, रस्ते वाहतूक बंद झाली तर त्याचा फटका अनेक घटकांना बसतो आणि आजही मुंबईतील हे रस्ते जर बंद झाले, रस्ते वाहतूक बंद झाली तर अनेक घटकांना फटका बसण्याची शक्यता आहे। आणि यानंतर आपण आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे वडाळ्यामधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाणार आहोत। गोविंद, तुम्ही सकाळपासून वडाळा स्थानकाबाहेर नेमकी काय परिस्थिती आहे ती दाखवताय? वडाळा रेल्वे स्थानकाबाहेर आता पाण्याची पातळी वाढलेली आहे का, काय सध्या स्थिती आहे? मुंबईतल्या वडाळा परिसरात मी उभा आहे आणि आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला बघत असाल तर हा संपूर्ण जो आहे तो किडवई मार्ग आहे, रफी अहमद किडवई मार्ग। आणि या मार्गावर पाण्याची पातळी जी आहे ती जैसे थेच आहे। पावसाचा जोर जो आहे तो काही अंशी कमी जास्त होतो आहे, त्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली नसली
तरी कमीही झालेले नाही अशी परिस्थिती आहे आणि या संपूर्ण रोडवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. परंतु सेक्शन पंप जे आहे, जे महापालिकेने ठिकठिकाणी ज्या सखल भागामध्ये पाणी साठतं त्या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी, पाणी लिफ्ट करण्यासाठी जे सेक्शन पंप बसवलेले आहेत, तसेच सेक्शन पंप जे आहेत ते या परिसरात कुठेच पाहायला मिळत नाही आहेत. आणि आज या ठिकाणी समुद्राला भरती असल्यामुळं मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाण्याचा निचरा होणं अपेक्षित आहे, तो होत नाही आहे. परंतु संपूर्ण हा सर्व जो परिसर आहे वडाळातला, तो सध्या तरी या ठिकाणी रस्ते आणि सगळीच वाहतूक जी आहे ते पाण्याने भरल्याचं पाहायला मिळतं आहे. जे सकाळी जे चाकरमानी आहेत, जे आपल्या कामासाठी निघालेले आहेत, या पावसाच्या पाण्यातून वाट काढताना पाहायला मिळतं आहेत. तसेच गाड्या ज्या आहेत त्याही या पावसाच्या पाण्यातून अंदाज घेत पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण वडाळा स्टेशनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं असलं तरी जे चाकरमाने आहेत ते त्यातूनही मार्ग काढताना पाहायला मिळत आहेत. आणि एकूणच काय, सकाळच्या वेळेला गर्दी जरी कमी असली तरी थोड्या वेळानंतर 9-10 वाजता मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते आपल्या ऑफिसला जायला निघतील. त्यावेळेला मात्र या ठिकाणी लोकांना या वाहतुकीचा किंवा भरलेल्या पाण्याचा फटका बसू शकतो. पावसाची जी संततधार जी आहे ती अजूनही तशीच सुरू आहे. आजही पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळं शक्य नसल्यास घराबाहेर पडू नका अशा पद्धतीच्या सूचनाही आहेत त्या महापालिका असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्याकडून देण्यात आलेला आहे. परंतु मुंबईतला पाण्याची पातळी जी आहे ती अजूनही कमी होताना दिसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची जी अपडेट आहे, आत्तापर्यंत 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचं मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 200 मिलीमीटर पावसाची नोंद आणि त्यात पुन्हा हाय टाईड, समुद्राला भरते, त्यामुळं मुंबईतला जो पाण्याचा निचरा आहे तो होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. आणि त्यामुळं मुंबईकरांना आव्हान आहे. नक्कीच गोविंद, तर आता भरतीचा देखील इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा मुंबईमधील पाण्याचा निचरा कसा होणार याकडे लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.